नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रांजली. तर आज आहे आषाढ महिन्यातील तिसरा मंगळवार. तर मग म्हटलं गावातल्या ग्रामदैवताला नैवेद्य घेऊन जावं, त्यासाठी तिथं मी पीठ मळू राहिले. आता ह्यावेळेस काय झालं, नेमकं सुतक असल्यामुळं थोडंसं लेट झालं देवीला नैवेद्य घेऊन जायला. तर मग म्हणलं आता सुतक फिटलं होतं, तर चला तिसरा मंगळवार होता, तर मग देवीसाठी नैवेद्य घेऊन जाऊ म्हणलं. तर इथं लेक शाळेतून आली होती. मग तिला म्हणलं मला थोडी कामात मदत कर. इथं तिनं मला पुऱ्यांसाठी गोळे करून दिले. आपण जर मुलांना अशा छोट्या छोट्या कामामध्ये आपण जर त्यांची मदत घेतली, तर टी व्ही आणि मोबाईल पाहण्यापेक्षा कामात मदत केलेली कधी चांगली. त्यांना पण कामाची सवय होती आणि त्याचबरोबर त्यांचा पण वेळ चांगल्या पद्धतीनं जातो. आज देवीच्या नैवेद्यासाठी पुरी, त्यानंतर कुरडई, पापड आणि थोडंसं बेसन केलेलं होतं. ही कामं आता मी पटपट आवरून घेतली, कारण वेळ पण भरपूर झाला होता. संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आम्हाला देवीला पण जायचं होतं. इथं मुलानं नारळ सोलून दिला, देवीला नारळ फोडायचा होता. आणि त्याचबरोबर स्वराचं पहा, काम आवरल्यानंतर इथं ही आमची रुबी आहे, तिच्यासोबत खेळायचं काम चाललं होतं. त्यानंतर मी पटकन बेसन हटून घेतलं आणि स्वतःची तयारी करायला लागली. स्वतःचं आवरलं आणि मग आम्ही निघलो गावात जायला. इथं जाताना मध्ये काय झालं, रस्त्यातच छान गुलाबाची एक बाग होती, तिथून आम्ही देवीसाठी छान छान फुलं घेतली.
मम्मी बस का तर देवीचं दर्शन घेऊन नैवेद्य दाखवून आणि तिथला सगळा कार्यक्रम पाहून आम्ही आलो घरी आल्यानंतर पाहिलं तर संध्याकाळची कामं मात्र करायची तशीच राहिली होती. मग पटपट कपड्यांच्या कड्या घालून घेतल्या, नंतर भांडे लावून घेतले, स्वयंपाक करून उरलेली सगळी जी पडलेली जी भांडी होती ती घासून घेतली. म्हणजे एक काम झालं की एक काम सुरूच असतं. तर असा होता आजचा दिवस आणि अशा पद्धतीनं आम्ही तो साजरा केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.